लग्नात 4 चाकी व 15 तोळे सोने देऊनही सासरच्या लोकांकडून विवाहितेचा छळ. राज्य महिला आयोग व पोलीस आयुक्तांनीही घेतली नाही दखल. राज्यात पुण्यातील प्रतिष्ठित व उच्च भ्रूपरिवारातील वैष्णवी हगवणे हुंडा व त्यातून हत्या की आत्महत्या प्रकरण गाजत असताना पुण्यातील IT हब असणाऱ्या हिंजवडी येथील लग्नात 4 चाकी गाडी, 15 तोळे सोने तसेच इतर महागड्या वस्तू देऊनही सासरच्या लोकांकडून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ होत आहे. याबाबत राज्य महिला आयोगाकडे व पुणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करूनही अद्याप दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आपला छळ सुरूच असल्याची माहिती ऐश्वर्या आदित्य हुलावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी ऐश्वर्या यांचे आईवडील उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना ऐश्वर्या हुलावळे, माहेरचं नाव ऐश्वर्या बबन गव्हाणे, यांनी सांगितले की पती आदित्य अरुण हुलावळे यांच्याशी 28 फेब्रुवारी 2017 रोजी मयुरी पॅलेस, आळंदी रोड, भोसरी इथं हिंदू विवाह पद्धतीनं मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी माझ्या वडिलांनी सासरकडच्यांनी लग्नात मागणी केल्याप्रमाणे एक 4 चाकी वाहन, सासूच्या नावावर रजिस्टर, 15 तोळे सोन्याचे दागिने व अन्य सुखसुविधेच्या सर्व वस्तू लग्नात दिल्या गेल्या. वडील 81% दिव्यांग असूनही केवळ मुलीच्या सुखासाठी त्यांनी लग्न चांगल्या प्रकारे लावून दिलं होतं. लग्नानंतर पती, सासू, दीर, आजोबा, मावस सासू, मावस सासरे यांनी काही दिवसातच छळ करण्यास सुरुवात केली. लग्नानंतर 3 महिन्यानंतर पतीचे बाहेरील अनैतिक संबंध कळल्यावर सासरच्यांनी पतीला समज देण्याऐवजी मला मारहाण, शिवीगाळ करत माझा छळ सुरू केला. तसेच माहेरून 5 लाख रुपये घेऊन आल्यास नांदवू, अन्यथा घरातून निघून जा अशी वारंवार धमकी देत रात्री 12:30च्या सुमारास मारहाण केली व घराबाहेर काढण्याची धमकी दिली जात होती. वारंवार होत असलेले अत्याचार, शिवीगाळ, धमक्या देत असल्यानं अखेर या संदर्भात डिसेंबर 2017 रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावेळी पोलीस ठाण्यात ही सासरच्यांकडून तू जर तक्रार दाखल केली तर आम्ही तुम्हाला नांदवणार नाही अशी धमकी दिली गेली. 5 जानेवारी आणि 15 जानेवारी 2018 रोजी पुन्हा या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन तक्रार अर्ज दिला. यावेळी दोन्ही कुटुंबाला एकत्रित बोलावून एकमेकांची समजूत काढून मिटवून घेण्यास सांगितले गेले. मात्र यावेळी देखील प्रकरण मिटलं नाही. त्यानंतर पुन्हा 3 मार्च 2018ला हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. मात्र पोलिसांकडून तक्रारीची दखल घेतली गेली नाही. 24 डिसेंबर 2018 रोजी मात्र मी खूप प्रयत्न केल्यानं हिंजवडी पोलीस ठाण्यात पोलिसांनी FIR नोंदवला. हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करताच 3 जानेवारी 2019 रोजी मी माहेरी गेले. 5 जानेवारी रोजी वकिलांकडून नोटीस देण्यात आली. या नोटीसला मी दोघांकडून तसे हमीपत्र लिहून घेणार असाल तर हमीपत्र देण्यास तयार आहे असं उत्तर दिले होते. त्यानंतर सप्टेंबर 2018 रोजी पतीकडून